काल संध्याकाळी 9 जून रोजी अचानक आलेल्या वादळी वारा पावसामुळे उमरखेड शहरामध्ये मोठ्या प्रमाणात तारा तुटलेल्या आहेत, झाडे कोडमडून पडलेले आहेत, नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले जाणवत आहे। उमरखेड शहरामध्ये संध्याकाळी अचानक आलेल्या पावसामुळे अनेक झाडे तुटून पडल्यामुळे मोठे हाल झाले आहे। वसंतनगरमध्ये वन कर्मचारी असलेल्या कदमबाबू यांच्या घरावर असेच एक झाड पडले असून त्यामध्ये जीवितहानी जरी झाली नसली तरी त्यांची 4 व्हीलर मात्र थोडक्यात वाचलेले आहे। हे घर माजी नगरसेवक बाळू नाईक यांच्या घराजवळ आहे आणि महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीने अद्यापपर्यंत झाडाची म्हणजे ट्री कटिंग केली नसल्यामुळे अनेक झाडे हवेमुळे कोडमडून पडत असल्याचे दिसून येत आहे आणि त्याचाच परिणाम हा झाडे कोडमडल्यामुळे झालेला आहे। ह्या वर्षी अचानक उन्हाची तीव्रता वाढल्यामुळे सध्या अवकाळी पावसाचे प्रमाणसुद्धा मोठ्या प्रमाणात वाढलेले होते। त्यातच काल 9 जून रोजी अचानक आलेल्या वादळी वाऱ्या आणि पावसामुळे रात्रभर उमरखेड शहरामध्ये लाईट बंद होती आणि अद्यापपर्यंत लाईट आलेली नाही। मोठे विद्युत वितरण कंपनीचे नुकसान झाल्याची माहिती आहे। युद्ध पातळीवर कर्मचारी विद्युत पुरवठा पूर्ववत करण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे। त्याचबरोबर उमरखेड शहराजवळून करोडीकडे जाणाऱ्या रस्त्याचे असे हाल पाहायला मिळालेले आहेत। पहिल्याच पावसामुळे पहा नागरिकांना कशा पद्धतीने रस्त्यातून जाताना कसरत करावी लागत आहे। ठिकठिकाणी रस्ते खोदून ठेवलेले आहेत आणि त्यामुळे बऱ्याच नागरिकांना अशा रस्त्यातून जाताना त्रास होताना दिसत आहे। अग्निबाण लाईव्ह न्यूजसाठी डॉक्टर अंबेजोगाईकर, उमरखेड।